आजच्या सभासद नोंदणी आणि युवक मेळाव्यासाठी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेल्या आपल्या भागाच्या नेत्या भांगरेताई, या भागाचे ज्यांचं आत्ताच आपण थोड्या वेळापूर्वी भाषण ऐकलं आणि विधानसभेत देखील काही 2 महिन्यांनी भाषण त्यांचं ऐकणार आहात, असे अमितजी भांगरे, बीजे देशमुख साहेब, तालुका अध्यक्ष गडाख साहेब, मी आता संदीपरावांनी सांगितल्याप्रमाणे यादी तयार करणारा जास्त धोक्यात आणू इच्छित नाही, वेळही भरपूर झालेला आहे. उपस्थित या ठिकाणी व्यासपीठाची दिलगिरी व्यक्त करतो सर्व मान्यवर व्यासपीठ आणि बसलेले सर्व तरुण कार्यकर्ते, माझ्या माता भगिनी. आजच्या आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभासद नोंदणीची आपण या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. आता अवधी खूप कमी उरलाय, साधारणपणे 2 महिन्याच्या आसपास आपल्याला विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जावं लागेल असं चित्र आहे. आणि मी आता आवर्जून त्या ठिकाणी भाषण ऐकत होतो अमितजींचं. माझा काय विधानसभेतला खूप दांडगा अनुभव नाही, पण या 5 वर्षामध्ये जे काय मी विधानसभेमध्ये लोकांना बघितलंय, ज्या आमदारांचं ऐकलंय, काम करण्याची पद्धत बघितली आहे, त्या 5 वर्षाच्या माझ्या अनुभवावरून मी निश्चितपणे सांगू शकतो की अमित भांगरे यांना निश्चितपणे उज्ज्वल भवितव्य आहे. भागाचा, तालुक्याचा, मतदारसंघाचा आमदार कसा असावा, त्याला मतदारसंघातल्या लोकांची नाळ जुळलेली असावी. आपले प्रश्न काय आहेत, आपल्या अडचणी काय आहेत, आपल्या भावना काय आहेत, या आपल्या भावनांची समरस होणारा असावा. आणि त्याचबरोबर मतदारसंघात काय चाललंय आणि मतदारसंघ भविष्यात कुठं नेऊन घ्यायचा आहे, जगाचा देखील अनुभव असावा. जगामध्ये काय नवीन चाललंय, काय आपण जगातल्या नवीन तंत्रज्ञान इकडे आणू शकतो, म्हणजे पाय ज्याचे जमिनीवर असेल आणि झेप ज्याची आकाशाकडे बघायची दूरदृष्टी ज्याची असेल, असा माणूस हा निश्चितपणे आपल्या मतदारसंघाला न्याय देऊ शकतो. आणि या व्याख्येमध्ये अमित भांगरे हे अत्यंत त्या ठिकाणी बसतात. मला आज जरी ते पदावर नसले तरी जेव्हा जेव्हा भेटतात तेव्हा अकोले तालुक्याच्या भविष्याबद्दल सातत्यानं काय करता येईल, इथल्या पर्यटन व्यवसायाला चालना देण्याकरता नेमकं काय करता येईल, याचे सातत्यानं विचार त्यांचे असतात. आणि मला खात्री आहे की संधी तर त्यांना मिळणारच आहे, पण मिळालेल्या संधीचं निश्चितपणे सोनं करून दाखवल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, येणाऱ्या 2 महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका होतील. समोर मोठी ताकद आहे. आज भारतीय जनता पक्षाच्या लोकसभेच्या निवडणुका आपण जर बघितल्या असतील, किती सत्ता संपत्ती सर्वांचा वापर करून खरं निवडणुका लढवल्या गेल्या आपण बघितल्या. आणि म्हणून किती मोठी ताकद असेल तरी देखील तुमच्या सर्वांची साथ असेल तर निश्चितपणे विजय आपला काय दूर नाही. आणि आपला तालुका हा निश्चितपणे पुरोगामी विचारांचा तालुका आहे. आज अक्षरशः देशामध्ये, राज्यामध्ये सगळीकडे जातीवादाचं विष पेरलं जात असताना देखील खरं मला अभिमान आहे की या नगर जिल्ह्यामध्ये अकोले तालुका असा आहे की जो शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावरती चालणारा तालुका आहे आणि पुरोगामी विचार पुढे नेण्याचं काम आपल्या तालुक्यामध्ये होतं. खरं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये किती आपल्याला लीड मिळालं, इथं 54,000चं मताधिक्य. मला वाटतं बाकी संगमनेर आणि अकोले सोडलं तर बाकी ठिकाणी थोडी परिस्थिती अवघड होती, पण मात्र अकोले तालुक्यामुळं खरं लोकसभेमध्ये महाविकास आघाडीचा एक खासदार जाऊ शकले, याचं मोठं श्रेय अकोले तालुक्याला आणि तुम्हा सर्वांना त्या ठिकाणी आहे. आणि हीच ताकद आपल्याला विधानसभेच्या निवडणुकीत देखील दाखवून देण्याची वेळ पुढच्या 1.5-2 महिन्यामध्ये असणार आहे. खरं मागच्या 5 वर्षापूर्वी
माझ्या मतदारसंघात तर अशी परिस्थिती होती की मला आमचा सातत्यानं 3दा पराभव झाला होता, चौथ्यांदा लढवावे की नाही. एकदा पवार साहेब मला आठवतं राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये आले होते आणि मला त्यांनी काही कान मंत्र दिले असतील साहेबांनी, पण त्याच वेळेस मला वाटतं स्वर्गीय अशोक भांगरे साहेब देखील तिथं होते आणि त्यावेळेस देखील आपल्या तालुक्यामध्ये देखील एकास एक उमेदवारी देण्याकरता चर्चा झाली. मी पण तिथं होतो, फाळके दादा होते, संदीपराव होते, सगळे त्या ठिकाणी होते. आणि स्वर्गीय अशोकराव भांगरेंनी खरं त्यावेळेस जो त्याग केला, स्वतः 4 पावलं मागे आले, पण शरद पवार साहेबांच्या विचाराचा माणूस या मतदारसंघातून निवडून आला पाहिजे. विधानसभेमध्ये एक माणूस, त्यावेळेस तर परिस्थिती खूपच अवघड होती. 19 साली भाजपचं सरकार होतं. अक्षरशः लोक सांगायचे की राष्ट्रवादी काँग्रेसची 20च आमदार निवडून येतील, कोणी सांगायचं 15च्या पुढे आकडा जाणार नाही, अशी परिस्थिती होती. अक्षरशः सगळे पळून चालले होते तिकडे. भले भले लोक राज्यामध्ये, तुमच्याकडेही तेच चालू होतं, राज्यात तेच चालू होतं, आणि म्हणून अक्षरशः 20 लोक येतील की नाही अशी त्यावेळेस विचार होता. पण मात्र आपण सर्वांनी त्यावेळेस एकास एक उमेदवारी केली. स्वर्गीय भांगरे साहेबांनी देखील त्याग केला. आज मात्र त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याची ताकद आम्ही त्या ठिकाणी ठेवू नये, आणि म्हणून आपण हाही विचार घेऊन पुढे भविष्यात जाल अशी मला खात्री आहे. खरं मी जास्त बोलणार नाही, कारण आता मलाही जरा पुढं कार्यक्रम आहे. आपल्या सर्वालाही तिकडचे वेध लागलेले, बरेच जण तिकडूनही भाषण ऐकतायत. पण मात्र विकास झाला अशी जर काय चर्चा होत असेल तर माझं तुम्हाला एक म्हणणं आहे, विकास ठीक आहे, विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे, ती होत असते. पण विकासापेक्षा महत्वाचा मात्र विचार त्या ठिकाणी आहे. कुठल्या विचारावरती आपण चालणार आहोत. विकास कधी कधी नीतिमत्तेला धरून जर नसेल, नैतिकतेला धरून जर नसेल, तर असा विकास देखील काही कामाचा नसतो मित्रांनो. पण मात्र चांगल्या विचाराने, पवार साहेबांच्या विचाराने भविष्यामध्ये याच्यापेक्षा जास्त विकास आपण त्या ठिकाणी करू. मित्र, मी याची त्या ठिकाणी खात्री आपल्याला देऊ शकतो. आपण माझा वारंवार पालकमंत्री उल्लेख केला, असं काय करू नका. काय मी आधी आमदारकीची निवडणूक लढतोय आता परत एकदा, कारण काय होतं, भले आत्मविश्वासामध्ये काही लोक मी पुन्हा येईन असं म्हणणारे, मी काय एवढा नम्रपणे असं काय विषय माझ्या डोक्यात काय नाही. पण मात्र भविष्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार राज्यात येणार ही मात्र काळ्या दगडावरची रेघ आहे. आणि खरं महाविकास आघाडीचं सरकार 2.5 वर्षामध्ये असताना, ठीक आहे, दुर्दैवानं आपल्याला करोनामध्ये लोकांचा जीव वाचवण्यामध्ये त्यावेळेस ती प्रायोरिटी होती आपली. त्यावेळेसची परिस्थितीच अशी होती की PWD खात्याला देखील आपण पैसे देऊ शकत नव्हतो, रस्त्याला पैसे देऊ शकत नव्हतो. पहिली प्रायोरिटी होती की माणसांचे जीव वाचवणं, ही त्यावेळेस आपली प्रायोरिटी होती. आणि आदरणीय उद्धवसाहेब ठाकरेंच्या, आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखालच्या महाविकास आघाडी सरकारनं करोनामध्ये जी कामगिरी केली याची जगानं दखल घेतली. मी म्हणत नाही की त्यावेळेस सगळं काय आलबिल असं, कारण रोगच त्या ठिकाणी असाध्य होता. पण मात्र ज्या पद्धतीने उद्धव साहेबांनी करोनाशी त्या ठिकाणी लढले, सामना केला, अक्षरशः काही राज्यामध्ये आपण बघितलं की प्रेत त्या ठिकाणी वाहून जात होती. अशी वेळ तर महाराष्ट्रावर आली नाही. पण दुर्दैवानं आपल्या सत्तेच्या काळामध्ये आपल्याला माणसांचे जीव वाचवण्याकरता प्रयत्न करावे लागले. आज या ठिकाणी विकासाच्या नावाखाली काही कामं झाल्याचा बऱ्याचदा तालुक्यामध्ये खरं आवाज उठवला जातो. पण मात्र इथं आपलं महाविकास आघाडीचं सरकार असताना खिरविऱ्याचं जे सबस्टेशन आहे ते आपण त्या ठिकाणी पूर्ण करू शकलो. पण इतर सबस्टेशनच्या बाबतीत मात्र एक आपल्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये ACF फंड म्हणून आणला होता, आपणच त्या ठिकाणी फंड आणला होता. आणि त्या महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये अमितराव बेलापूरला आपण एक सबस्टेशन ACF फंडामधनं मंजूर केलं होतं. त्याची प्रक्रिया अशी असते की त्या कृषी धोरण 2020 आपणच आणलं होतं आणि त्यावेळेस पालकमंत्र्याच्या सहीने ते जातं, मीच पालकमंत्र्यांना यादी दिली होती, त्यामध्ये हे नाव टाकलं होतं, माझ्या हातानेच टाकलं होतं आणि सबस्टेशन मंजूर झालं. पण मात्र आता 2.5 वर्ष झाली, 2.5 वर्ष सरकार जाऊन का पूर्ण होत नाही? पैसे असताना देखील त्याचं टेंडर देखील होऊ शकत नाही.
म्हणजे आपण जे म्हणतोय की सध्या पैसे कुठं वळवायचं काम चालू आहे, याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे. मवेशीला आणि पाडाळणीला देखील आपण चर्चा ऐकतोय, कानावर येतो की बा अमुक अमुक सबस्टेशन मंजूर झालं, पण मी माहिती घेतली त्यालाही पैसे त्या ठिकाणी नाहीत. कारण पैसे सरकारला सध्या तुमच्या सबस्टेशनला तुमच्या डिपेना द्यायचे नाहीत. पैसे सध्या त्यांची सत्ता येण्याकरता ज्या काही लोकप्रिय योजनांना पैसे द्यायचे आहेत. पण मात्र इथं माझ्या माता भगिनींना माझा सवाल आहे, खरं आपल्या भागात देखील बिबट्यांची संख्या असेलच. आमचा लाडका दाजी रात्री रात्री शेतामध्ये पाणी भरायला जातो, दिवसा वीज. आमच्या लाडक्या दाजीला जर का आपल्याकडे 8 दिवस दिवसाना 8 दिवस रात्रीचं अशीच असतं ना वीज. महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये देखील आम्ही बरेच प्रयत्न केले, पण त्यावेळेस आम्हाला मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काही लोक सांगायचे अरे काटकसर करा. आता काही लोकांचं नाव मी इथं घेत नाही, पैसे नाहीत सरकारकडे, पैसे नाहीत. 2000 कोटी 3000 कोटी म्हणजे खूप वाटायचे, पण मात्र आता या सरकारच्या काळामध्ये स्वतःचं सरकार परत येण्याकरता लोकप्रिय योजनांकरता 45,000 कोटी रुपये तुम्ही देता. 45,000 कोटी. किती शून्य झाले 45 वर. मग मला इथं आपल्याला शेतकरी बांधवांना विशेष करून सांगायचं की त्यावेळी अशा आकडे म्हणजे आम्हाला वाटत अरे काय. आणि त्यावेळी आमचेच नेते आज जे आमच्या बरोबर नाहीत ते मंत्रिमंडळाच्या बैठकी असे ओरडायचे की आम्ही गप्प बसायचो. अरे पैसे नाहीत म्हटलं ना तुला. आज मात्र 45,000 कोटी लोकप्रिय योजनावर तुम्ही खर्च करता. एकच मी सांगू इच्छितो की शेतकऱ्याला जर दिवसा वीज द्यायची असेल, दिवसा वीज आपण का देऊ शकत नाही सध्या सरकार, कारण की दिवसाची वीज महावितरणला विकत घ्यायला जरा रेट जास्त पडतो, रात्रीची वीज जरा स्वस्तामध्ये मिळते आणि दिवसाची वीज घ्यायला गेलो तर खूप चढ्या भावानं घ्यावी लागते. पण मात्र 45,000 कोटी आमच्या बहिणींकरता द्या, त्याच्याबद्दल आमचं काही दुमत नाही. आम्ही आल्यावर आणखीन चांगली योजना राबवू. पण 45,000 माझ्या लाडक्या बहिणींना सवाल आहे. 45,000 कोटी काय अडचण नाही, पण आमच्या लाडक्या दाजी करता फक्त एक 4-5 हजार कोटी जर राज्य सरकारने दिले तर एका मिनिटामध्ये लगेच सगळ्या शेतकऱ्याला दिवसा वीज त्या ठिकाणी द्यायची व्यवस्था होऊ शकते. मी बऱ्याच ठिकाणी आमच्या बहिणींना विचारतो, बहीण म्हणते नाही दाजीला द्या. पण मात्र सरकारला सध्या सत्तेमध्ये यायचंय. हे सरकार परत आलं तर ही योजना राहील की नाही हे देखील मला माहित नाही. काय निवडणुकीच्या तोंडावरती आणलेल्या सगळ्या योजना आहेत. आणि म्हणून महाविकास आघाडीचं सरकार आल्यावरती निश्चितपणे आपण त्या एसीएफच्या फंडाच्या माध्यमातून डीपी करता वगैरे पैसे देण्याची व्यवस्था होती. एखादी डीपी ओव्हरलोड झाली तर आमदारांना आपण त्यावेळी अधिकार दिले होते, आमदारांना आणि खासदारांना, की एखादी डीपी ओव्हरलोड झाली असेल तर ते एसीएफ फंडाच्या माध्यमातून तुम्ही सुचवा. मला माहित नाही इथं किती डीपी झालं काय नाही, पण माझ्या मतदारसंघामध्ये मात्र त्याच, मी मंत्री नाही पण आमदार म्हणून 300 कमीत कमी डीप्या फक्त राहुरी तालुक्यात केल्या. 300 ओव्हरलोड डीपी झाले तर त्या फंडामधून. पण दुर्दैव असं आहे की महाविकास आघाडीचं सरकार गेल्यावरती त्या एसीएफ फंडामध्ये ज्या फंडाच्या माध्यमातून शेतकऱ्याला ओव्हरलोड झालेले डीपी आपण देऊ शकत होतो, ज्या फंडाच्या माध्यमातून एखादं सबस्टेशन ओव्हरलोड असेल तर त्या सबस्टेशनची कॅपॅसिटी आपण वाढवू शकत होतो, ज्या फंडाच्या माध्यमातून एखादं नवीन सबस्टेशन आपण करू शकत होतो, भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेवरती आल्यानंतर तो एसीएफ फंडच बंद करून टाकला. त्याच्यामध्ये 2000 कोटी रुपये शिल्लक होते. ज्या 2000 कोटी रुपयाच्या माध्यमातून आमच्या शेतकऱ्याकरता नवीन सबस्टेशन होऊ शकलं असतं, एखादे डीपी ओव्हरलोड असेल नवीन डीपी होऊ शकली असती, ते 2000 कोटी रुपये शिल्लक असताना देखील भाजपच्या सरकारनं ती योजना बंद केली. मी स्वतः विधानसभेमध्ये 2दा प्रश्न विचारला, पण उत्तर मात्र गुळमुळीत आलं, काही उत्तर सरकार देऊ शकलं नाही. असं हे सरकार त्या ठिकाणी चालू आहे. आणि म्हणून शेतकऱ्याचा विचार करणारं सरकार, आमच्या सर्व आदिवासी बांधवांचा विचार करणारं सरकार हे निश्चितपणे महाविकास आघाडीचं सरकारनंतर होणार आहे. निळवंडे धरणाच्या बाबतीमध्ये सातत्यानं आम्ही तुमचे
फोटो बघत असतो की लोकांच्या घरामध्ये पाणी जातंय, कुठं शेतामध्ये पाणी जातंय. तुम्ही सातत्याने उभं राहिले लोकांकरता आम्ही बघत असतो फेसबुकवर, पेपरमध्ये. खरं निळवंडे धरण हे ठीक आहे, धरण होणं, कालवे होणं ही काळाची गरज आहे, पण मात्र या धरणाच्या कालव्यांची कामं भाजपच्या पूर्वीच्या सरकारच्या काळामध्ये अक्षरशः मंत्री यायचे आमच्याकडे. राहुरी तालुक्यातही कालवे जातात आमच्याकडे, तर दोनदा त्या जलसंपदा मंत्री यायचे, फोटो बिटो काढायचे, भाषण करायचे, मशीनला नारळ फोडायचे. मंत्री गेला की 5 दिवसांनी मशीने निघून जायचे, पैसेच नाहीत. महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये मला वाटतं 1250 कोटी रुपये हे जलसंपदा मंत्री जयंत पाटील साहेबांच्या कालावधीमध्ये त्या निळवंडेच्या कालव्यांकरता देण्यात आले. ही वस्तुस्थिती आहे. भाजपच्या लोकांनी समोरासमोरून आकडेवारी द्यावी आणि त्यावेळेस दर्जेदार कामं त्या कालव्यांची करण्याची पाटील साहेबांची सूचना होती. पण मात्र सरकार गेल्यानंतर या कालव्यांचं घाईघाईने उद्घाटन लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर काही लोकांना करायचं होतं. खरं तर या देशाच्या पंतप्रधानांचा अपमान आहे की अरे जे कालवे, जो प्रकल्प पूर्ण झाला नाही, आमच्याकडे उजव्या कालव्याचं कामही बाकी होतं, पण मात्र घाईघाईने लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मतदान घेण्याकरता पंतप्रधानांच्या हस्ते जो प्रकल्पच अपूर्ण आहे त्याचं उद्घाटन त्या ठिकाणी केलं. आणि अक्षरशः त्या कालव्याला लाईनिंग नाही, पाणी तुमच्या शेतामध्ये घुसतं, इतकी घाई कशा करता त्या ठिकाणी केली. अक्षरशः मला आठवतंय महाविकास आघाडीचं सरकार गेल्यावरती 6 महिने कालव्यांची कामं बंद होती. नवीन त्या ठिकाणी महसूल मंत्री झाले आणि मुरुम कुठे भेटना, कोणी साध्या गोठ्यामध्ये मुरुम टाकला तरी त्याला दंड व्हायचा, इतकं कडक झालं. त्याचा फटका निळवंडे धरणाच्या कालव्याला देखील बसला. 6 महिने कामं बंद होती आणि नंतर मात्र तुम्ही घाईघाईमध्ये निवडणुकी करता, हे करण्याकरता जलद गतीने त्या ठिकाणी काहीतरी केलं, थातूर मातूर कामं केली आणि त्याचा फटका अकोले तालुक्यातल्या आमच्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी बसतोय. आणि म्हणून महाविकास आघाडीचं सरकार हे शेतकऱ्याचा विचार करणारं सरकार, आमच्या आदिवासी बांधवांचा विचार करणारं सरकार. कोविडच्या कालावधीमध्ये आपण आदिवासी बांधवांना खावटी अनुदान योजना राबवलेली आहे. 2000 रुपयाचे किट आणि 2000 रुपये अकाउंटला, ही कर्ज नाही, अनुदान राबवलं होतं. कोविडच्या कालावधीमध्ये अक्षरशः जेव्हा सगळे धंदे बंद होते, नोकऱ्या बंद होत्या, कामं नव्हती, त्यावेळेस महाविकास आघाडी सरकार मदतीला आलं आणि ही योजना त्या ठिकाणी राबवली. भरपूर खरं बोलता येईल, पण आता वेळ आपल्याकडे कमी आहे आणि म्हणून या भारतीय जनता पक्षाचा खरा चेहरा आपण खरं लक्षात घ्या आणि येणाऱ्या कालावधीमध्ये महाविकास आघाडीचं सरकार हे सत्तेवरती येणारच आहे. नुसते अमितराव आपण वीज असेल, पाणी असेल, पाण्याचं तर खरं काय ते जलजीवन मिशन तुमच्याकडे असेल ना काय योजना, ती तर योजना अक्षरशः तुम्हाला सांगतो ते पंतप्रधान येऊन त्याची जाहिरात करतात, हर घर जल, पण मात्र वस्तुस्थिती तशी नाहीच आहे. एकच फक्त माझ्यासारख्या कार्यकर्त्याला प्रश्न पडतो, अक्षरशः बऱ्याच ठिकाणी, तर मला इथलं माहित नाही पण बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रामध्ये ज्या प्रादेशिक पाणी योजना असतात त्या बिला अभावी बंद पडतात, बिल भरता येत नाही, मग ते कनेक्शन कट करतात. पण मात्र हेच एवढे हजारो कोटी रुपये जल जीवन मिशनची उधळण चालू आहे. हेच पैसे जर या सगळ्या पाणी योजना सौर ऊर्जेवरती आणण्याकरता जर काय खर्च केले असते तर खूप योजना त्या ठिकाणी जिवंतपणा त्या योजनेमध्ये आला असता. पण पैसे कुठं खर्च करायचे याचं यांना भान नाही. उधळपट्टी करायची, स्वतःच्या जाहिराती करायच्या, स्वतःलाच विकास पुरुष म्हणून घ्यायचं, असं या भाजपच्या लोकांचं, महायुतीच्या लोकांचं काम आहे. आणि म्हणून हे सरकार खाली खेचण्याची वेळ आपल्या सर्वांवरती जबाबदारी आहे. आणि म्हणून येणाऱ्या विधानसभांच्या निवडणुकीमध्ये मला खात्री आहे की अमित भांगरेंसारखा तरुण त्या ठिकाणी निश्चितपणे एक चांगलं कर्तबगारीचं काम आपल्या तालुक्यामध्ये करून दाखवेल आणि महाविकास आघाडीचं सरकार हे निश्चितपणे पाठीशी राहील असा आत्मविश्वास या निमित्तानं व्यक्त करतो. आणि आपण सर्वजण एवढा वेळ थांबलात, मलाही यायला थोडासा उशीर झाला, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, बोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉन्ग, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स
सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब. तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.